चला तर पाहूयात गाईडलाईन्स टू स्टार्ट युअर क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपरमध्ये आपण लास्ट 10 इयर्समध्ये कव्हर केलेले क्वेश्चन्स, विचारलेले क्वेश्चन्स आपण लिस्ट डाऊन केलेले आहेत टॉपिक वाईज. ओके, सो ह्याची लिंक, क्वेश्चन पेपरची लिंक तुम्हाला गुगल फॉर्मची आहे, ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला त्या लिंकवरती ओपन करायचं आहे. लिंक तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्ही पाहू शकता, ही लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी द्यायचा आहे. जसे की इथे मी माझा ईमेल आय डी पुट डाऊन केलेला आहे. तुम्हाला तुमच्या पेरेंट्सचा इथे ईमेल आय डी द्यायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करायचे आहेत. स्टुडंट्स नेम, स्कूल नेम आणि कोणत्या सिटीमधून आहात ते, आणि मोबाईल नंबर पॅरेंट्सचाच द्यायचा आहे. ईमेल आय डी पॅरेंट्सचा द्यायचा आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलं की तुमचा हा क्वेश्चन पेपर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत, ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन, कंप्लीट द ट्री डायग्राम युझिंग द प्रॉपर ऑप्शन. तर काय क्वेश्चन आहे? डिस ह्या वर्डने स्टार्ट झालेले वर्ड्स आहेत, आणि डिसचं मिनिंग काय होतं की अपोजिट. ओके, सो डिसऑर्गनाइज, ऑर्गनाइजच्या अपोजिट डिसऑर्गनाइज म्हणजे नॉट ऑर्गनाइज, डिसलॉग. ओके, तर अशा रिलेटेड जो ऑप्शन करेक्ट असेल त्यातला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जसे की डिस्कस हा स्टेट वर्ड आहे, हा अपोजिट वर्ड नाही आहे. सो डिस ही ते आहे, सुरुवातीला प्रिफिक्स याला डिस आहे, पण हा पूर्ण होल वर्ड आहे. सो डिस्कस इज अ होल वर्ड. ओके, देन डिसइन्फेक्ट. आता हा डिसइन्फेक्ट हे इन्फेक्टच्या अपोजिट डिसइन्फेक्ट. अगेन डिसिप्लिन हा सुद्धा एक होल वर्ड आहे. ओके, डिसिप्लिन्स म्हणजे शिस्त वगैरे. आणि डिस्क्रिट हा सुद्धा होल वर्ड आहे. त्यामुळे ह्यातला कोणता वर्ड आहे हा ट्री डायग्राममध्ये येऊ शकतो तो आपल्याला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत अशा पद्धतीने. ओके, वन बाय वन तुम्हाला क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी फॉर्म बाय रिअरेंजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड. आता MASTER हे रिअरेंज करून तुम्हाला कोणता मिनिंगफुल वर्ड होतोय तो सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर हा आपला टॉपिक आहे, त्यातले काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. गेम्स रिलेटेड कोणते वर्ड्स आपल्याला आहेत ह्या लिस्टमध्ये? विक्ट्री हा समटाईम्स येतो. फील्ड हा जनरल वर्ड आहे. गोल हा आपला गेम्स रिलेटेड असू शकतो. मेडल सुद्धा गेम रिलेटेड आहे. स्टेडियम आणि विनर हे सर्व आपल्याला गेम रिलेटेड आहे. तर ह्यातला करेक्ट ऑप्शन इथं कोणती पेअर आहे ती जी करेक्ट आहे त्यातली आपण सिलेक्ट करायची आहे. नेक्स्ट, चूज द प्रॉपर वर्ड विच इज नॉट इन द नाउन फॉर्म. आता आपण नाउन, प्रोवर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्स, वर्ब आणि ॲडवर्ब हे आपण पाहिलेले होते. त्यामधलाच नाउन ह्या कॅटेगरीमधला, आता हे सर्वच नाउन आहेत का तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पॉवर्टी काय आहे, पिलो काय आहे, फ्री आणि क्लारा हे काय आहे. तर ह्यातला जो नाउन फॉर्म नाही आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट, इन द लाईन बाय 2 बॅग 1 फ्री, व्हॉट डज द वर्ड बॅग मीन्स. आता ही एक जाहिरात दिलेली होती क्वेश्चन पेपरमध्ये, त्यातला क्वेश्चन आहे. तर बॅग हा कशाशी रिलेटेड आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. पिक द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. डू यू नो डॅश डॅश युअर फादर इज. आता इथं फादर इज म्हणजे हा WH क्वेश्चन आहे, आणि हा कशाशी रिलेटेड आहे? प्लेस रिलेटेड. सो तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचे आहेत. असे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट तुम्हाला फिल करायचे आहेत. आणि हे सर्व क्वेश्चन लास्ट विचारलेले आहेत, आणि कशा पद्धतीचे क्वेश्चन आहे त्याची तुम्हाला आयडिया येईल क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर. तर ह्याची आपली वीकली प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे. हे सर्व क्वेश्चन फिल झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व क्वेश्चन्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल, तुमचं सबमिशन झालेलं आहे. सो तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचा रिझल्ट दिला जाईल. अशा प्रकारे आपला पुढचा टॉपिक नेक्स्ट वीकमध्ये कवर होणार आहे, सुरू होणार आहे. सो stay connected and keep watching, and all the best.